राधाराणी आहे, तयारी झाली आमच्या राधाराणीची. तर ॲक्च्युली आता जाऊन मी आता जस्ट आलो बाहेर, तर मी अजून केसाला ते पण लावलं नाही. मी परत कपडे बदली करून बसले घराने, जस्ट बसले. आता झालं लेट होते शाळा. तर आता काय मी तयारी वगैरे केली. ते गोकुळाष्टमी आज सेलिब्रेट केली. उद्याचं काय माहिती नाही, 15 ऑगस्ट कदाचित उद्याच करते, उद्या बोलवणारच. आता मी आलो. आता मला भूक पण खूप लागली आहे ना बाळा, भुकी लागली आहे ना, जेवायचं आहे ना, बाटू खातो ना. आणि आता आम्हाला भूक पण खूप लागली आहे. संध्याकाळ मी कॉफी आज दिवसभरात एवढं काही खासच असं काही केलंच नाही. आज शाळेला शाळेत प्रोग्राम होता जन्माष्टमीचा, तर तो प्रोग्राम झाला. त्याच्यानंतर मग घरी आलो. त्यानंतर थोडंसं तिकडचं जेवण वगैरे झालं, केलं, जेवलो, झोपली नाही. मी तर झोपली नाही, ही झोपली, इलू झोपली, मी झोपली नाही. मला झोप ॲक्च्युली लागलीच नाही म्हणून मी नाही झोपले. येत नव्हती झोप, मी जबरदस्ती नाही झोपली मी. तर मग आता उठून आता थोडा टाईमपास करून टी व्ही वगैरे बनवलं. आता जेवण वगैरे झालं आहे बनवून, जेवण बनवून झालं नाही आहे माझं. जेवण विचार केला पहिल्यांदा ब्लॉग एंड करते, कारण जेवणामध्ये पण आता काय एवढं काय खास बनवणार नाही आहे. खास म्हणजे विचार केला असे जवळ्याच्या भजी बनवायचा विचार केला होता, कारण तो जवळा कालचा जो आहे तो संपून टाकला पाहिजे, कारण जास्तीत जास्त ठेवून ते खाण्यात काय अर्थ नाही. असं पण सोमवार आम्ही पळत नाही, आम्ही गुरुवार पळत नाही, सोमवार आणि शनिवारच माझा श्रावणचा असतो. तर विचार केला जवळ्याची भजी आणि मी पाव आणले थोडे
तर राकेशला आवडतं जवळचे भजी आणि पाव. तर थोडीशी चटणी वगैरे बनवून, पुदिना चटणी बनवून वगैरे थोडीशी खायचं तिला आवडते. तर मग आता मी असं प्लॅन केला की जवळचे भजी आणि पाव आता जेवणाला बनवते. तर माझं तर जेवण आता झालं, मी जर जेवणार नाही, मी आता कॉफी पिली थोड्या वेळपूर्वी. तर काय करायचं कळलं मला, असं आळस येतो काय माहिती, सारखा का आळस होतो. आणि लवकरच जिमचं पण चाललं आहे माझं. मी केलं आज पण इन्क्वायरी केली 1-2 ठिकाणी, पण पैसे खूप जास्त सांगतात. तरी पण मी ट्राय करते की माझं जिमचं झालं पाहिजे, करण्याचं मी पूर्णपणे ट्राय करते. आणि मला माहिती आहे मी जिममध्ये जर गेले तर मी माझं वेट लॉस मी नक्की करेन. आणि तसं मी करू शकते. ॲक्च्युली मला करायलाच म्हणजे स्कोप नाही मिळते ना करायला, त्याच्यामुळे मी काय करू शकत नाही. पण मी जर जिमचं सुरू केलं ना तर 101% मला माहिती आहे माझ्यावरती फरक लगेच होईल. त्यासाठी मला जिम जॉईन करावी लागेल. तर मी परत इथं अजून 1-2 ठिकाणी 2-3 ठिकाणी मी आता इन्क्वायरी केली, पण 2-3 जणांनी म्हणजे फोन उचलला पण नाही आहे. ते थोडंसं अजून काहींचे सगळीकडे मी इन्क्वायरी केली, जे पण आहे सगळे चान्सेस सगळे घेऊन बसले. सगळ्यांना विचारून बघायचं आहे मला, कुठेतरी कमी असेल कुठे असेल त्या हिशोबाने मग मी जॉईन करेन. आणि माझे केस पण बघा खूपच विरळ झाले आहेत. हे बघा, ही माझी अशी केस झाली, इतके गॅप नव्हता माझ्या केसांमध्ये, माझे केस एकदम हे होते. मी आता जिमचं तर मी आठवड्याभराच्या आतमध्ये मी जिमचं डिसाईड करेन, फायनल करेन. आणि माझं जिमचं पण होऊन जाईल, माझं वेट पण लॉस होईल. आणि तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये उद्या. माझा जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.